राम राम मंडळी. राम राम. आज आपण आलेलो आहोत आंधळी गावातल्या मशिना देवस्थान ठिकाणी आणि आज आपल्यासोबत आहेत मशिना देवस्थान ट्रस्टचे खजिनदार. बाबा तुमचं नाव काय? भगवान तुकाराम चव्हाण. बाबा आज आम्हाला मशिना देवाबद्दल तुमच्याकडे माहिती जाणून घ्यायची, तर तुम्ही आम्हाला काय सांगाल? ही देव पूर्वीचा ह्यो शिरवलीचा. हा. पण शिरवलीला आम्ही सगळे गावकरी मिळून आमच्या ह्या 4 तक्षिम्या आणि वराल समाजाची माणसं ही सगळी मिळून तिथं आपलं जाऊन देवदेव करून येत होती. तर नंतर तिथं एक मानापाना यजमान एक वादविवाद निर्माण झाला. वादविवाद निर्माण झाल्याच्या नंतर आपण देवदेव करायचा का वाद निर्माण करायचा, तर त्यात काय जाणकार 4 मंडळी होती. तर आपण देवासाठी आलोय, देव का आपल्यावर येत नाही? जिथं देव आपण जिथं देवाचा खडा मांडू ह्या ठिकाणी वर्ण उचलून त्या ठिकाणी आपण सगळेजण मिळून जत्रा करू. वादविवाद करण्यात काय अर्थ नाही. तर अशा संदर्भातनं सगळे आपल्या गाड्या झोपल्यान माघारी फिरल्याच्या नंतर मारुती शंकर माने यांनी दुपारती करून देवाचा खडा टकोऱ्यावर घेतला आणि गाड्या माघारी फिरवल्याच्या नंतर आंधळी समोर गावासमोर आल्याच्या नंतर देवाला वाटलं इथं राहावं. हे जागा एक त्या देवानंच्या ध्यानात आली आणि देवानं त्याच्या टकोऱ्यावरला खडा खाली पाडल्याच्या नंतर त्याचं 5 तुकडं झालं. 5ची तुकडं ती आम्ही जोडून इथे एक मंदिर बांधले. ह्या मंदिरात मांडलं. तर ती खडं एक 7वी 8वीच्या मुलाला काय न उचलण्याजोग आहेत असा त्यानं डोंगरातनं खडा उचलून आणला. आणल्याच्या नंतर इथं सगळीजण मिळून आम्ही जत्रा करतो. तर ही जत्रा केल्याच्या नंतर इतर समाजाची 1-2-3 माणसं आहेत. ती एक धनगर समाजातला डेस्काळे आहे. चव्हाण कंपनीच्या अगोदर त्यांचं बकरं पाडतो आणि बहिणीचं बकरं रणशिंगवाडीकर तानुबाई रणशिंगवाडीची मसुगडे यांचं दोघांचं बकरं पाडल्याच्या नंतर चव्हाणांचं बकरं पाडतो. तर ही मानाची 2 पहिली बकरी आहेत. मानाची 2 आणि DS काळे यांचं मानाचं. हा ही दोन्ही मानाची बकरी झाल्यानंतर सगळी मग एकसारखी चव्हाणांची बकरी पाडतो. त्याच्यानंतर रविवारी हे बकऱ्याचा कार्यक्रम होतो. सोमवारी आरतीचा कार्यक्रम होतो. आरतीच्या कार्यक्रमात देव आपल्यापाशी आहे का नाही ही 100 माणसाच्या जरी अंगात जरी आलं तरी 100 माणसाला मी विचारत नाही. एक 5वी 2रीची मुलं बारकी लहान बाळ 5 उभा करतो आणि त्या 5 बाळाच्या आरती दिवशी सकाळी सोमवारी अंगात एका हाळीत येतं आणि मग त्या 5 बाळाला विचारायचं, देवा तू कुठं आहे कुठं नाही. मग ते आम्हाला बाळ सांगते ते मी 3 वर्षातनं 3च दिवस आंधळी आणि शिरवलीला येतो आणि 3 दिवसानंतर तुमची ही यात्रा झाली. मी 4थी दिवशी रात्री 12ला पंढरपूरला चंद्रभागेत 16 किलोमीटर खाली पाण्यात जातो. नदीच्या पात्रात असा वळसा मारलेला आहे, त्या जागेवर जातो. तर आम्हाला देवानं बऱ्याच वेळा अंगात आल्याच्या नंतर त्या मुलांच्या सांगितले की तुम्ही माझं ठिकाण बघायला या. पण आज पण किंवा अजून कुणी त्या जाग्यापर्यंत गेली नाही. ती आम्ही जाईल म्हणतो, आम्हाला वेळ आतापर्यंत मिळाला नाही. पण आम्ही आज नाही उद्या का होईना पण ती जाऊन चंद्रभागेचे वळसा मारलेलं ठिकाण जाऊन देवाचं जाऊन बघून येणार आहे. पंढरपूरला चंद्रभागे हा त्या ठिकाणी देवाचं मेन जागा आहे. आणि यात्रा दर वर्ष 3 वर्षांनी यात्रा होती. यात्रा तुम्ही ठरवलं याच दिवशी यात्रा करायची. सूर्यनारायणाचं उपास सुटलं किंवा पहिला रविवार मलवडीचा आणि दुसरा रविवार आंधळीचा.
तो सूर्यनारायणाचा उपास ही पिढी ही सूर्यनारायणाचा उपासावर ध्यान असतं आमचं. बाकी कशावर आम्ही कॅलेंडर बघत नाही, काय नाही. सूर्यनारायणाचा उपास आला की पहिला रविवार मलवडीचा आणि दुसरा आंधळीचा. आंधळी आणि शिरवली ही दोन्ही एकच दिवशी असते. एकच दिवशी असते. मलवडी फक्त एक रविवार अगोदर असते. आता तुम्ही जी बोकड सांभाळता हा 3 वर्ष ती देवाच्या नावाने सांभाळता ना? हा म्हणजे ते म्हणजे त्याचं कसं स्वरूप आहे बघा की या बोकडाचं स्वरूप असं आहे, ही बोकडं जर देवाला सोडलेली बोकडं जर आपल्या तोंडाला पाणी सुटलं आणि जर बोकडं जर इतर वेळेला जर आपण खर्च जर केली तर आपली जीभ उचलता येणार नाही, मुकं होणार, आंधळं होणार. तर लहान मूल म्हणूनच आपण ती 3 वर्षे सांभाळायची. फुल वाहिलेलं देवालाच वाहायचं असा एक नियम आहे. तर आमच्या बरोबर ही मान्यांची परत 2 बकरी चालू झाली आणि एक तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे चौथं बकरं एक ह्याचं हया तुमचं काय मांगाचं या खायचं होतं चालू झालंय आता आमच्या पाठीमागं आणि आमच्या लेकी सगळ्या माघारी येते त्या म्हणजे इथंच येते त्या पोरींच्या मागं देव जातो त्यांना बी इथं यावं लागतं. म्हणजे तुम्ही त्याचं देवाला सोडलं बकरं की तुम्ही 3 वर्ष सांभाळता आणि 3 वर्षानंतर त्या जागेवर बलिदान दिलं जातं. हा 3 वर्षानंतरच. आणि दुसरी गोष्ट अशी जाणून घ्यायची देव कुणाचा अवतार मानला जातो? गोसाव्याचा अवतार आहे. गोसाव्याचा गोसाव्याचा अवतार आहे. हा अजून काय सांगाल याच्याबद्दल की बाबा अशी देवाची माहिती आहे? नाही आता जे काय आपल्याला पूर्वापासून जे काय माहिती आहे ह्याच्या पलीकडची काय आपल्याला माहिती नाही. जे इथनं पुढं सांगू शकत नाही. मागलं जे आपण ऐकलंय आपण ही 4थी पिढी आहे म्हणजे आमची 4थी पिढी आहे हे देव इथं आलेला. आता ह्या 4थ्या पिढीत हितपर्यंत आम्ही सांगू शकतोय तर पुढचं काय सांगू शकतोय? पुढं काय होईल ते सांगू शकत नाही. तर हा 4थी पिढी आहे आमची. तुमचा अनुभव की बाबा मला ह्या गोष्टीमध्ये देवाची मदत झाली. आता एकच आहे बरं का आमचे की एखाद्याला मूलबाळ जर नसल तर ती माणसं इथं आल्याच्या नंतर त्या स्त्रीला आम्ही इथं त्याच्या समोर बसवून आमच्या 4 तक्षिमा आहेत त्या प्रत्येक तक्षिमेतला एक माणूस म्हणजे पुरुष स्त्री चालत नाही वटी भरायला. तर आम्ही 4 जण मिळून तिच्या वट्यात वटी भरली की 3 वर्षानंतर ती नक्कीच येतं बाळ या देवासमोर घेऊन येणार. पण 4ही तक्षिमेतली माणसं पाहिजे ती. म्हणजे तुमचं 4 तक्षिमे आहेत त्या. हा हा 4 कुटुंब पहिली पण त्याच्या तक्षिमे वाढत गेल्या. तर असं तर बाबा तुमचं खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला देवाबद्दल एकदम अतिशय चांगली माहिती दिली. आम्हाला ज्या गोष्टीबद्दल माहिती नव्हती अशी माहिती मी आम्हाला करून दिली. देवाचं महत्त्व सांगितलं. देव कुठून आला, देव कसा आला, देवाने आपल्यासाठी एवढं सगळं भरभरून दिलेलं आहे आपल्याला. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल आणि देवाचा जो खरा इतिहास होता तो इतिहास तुम्ही आम्हाला सांगितला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. नमस्कार. नमस्कार. राम राम. राम राम.